आज कांदा आणि बेसनाचा आपण मस्त असा मसालेदार पराठा बनवूया आणि असा पराठा बनवून तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग जेवणातसुद्धा बनवू शकता. सकाळच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात असा पराठा बनवला की वेगळं अजून काहीही करायची गरज नाही, कारण यात आपण मसालेसुद्धा ॲड केलेले आहेत. चवीला मस्त आहे, नक्की एकदा ट्राय करा. तर इथे मी घेतलं आहे 3 कप गव्हाचं पीठ, नंतर त्यात घालायचं मीठ. तर आता हे मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता काय करायचं तर यात घालायचं पाणी. पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालायचं, पीठ मळायचं. एरवी जसं आपण चपाती करता पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडंसं आपल्याला हे पीठ नरम करायचं आहे. तर इथे बघा पीठ मी मळून घेतलेलं आहे, थोडंसं नरम करायचं. आता याला आपण एक 10 मिनटाकरता रेस्ट करायला ठेवूया, झाकून ठेवूया. आणि इथे मी घेतले आहेत कांदे. तर एकूण 6 कांदे घेतले, छोटे कांदे घेतलेले आहेत. साल काढून घेतले, थोडे धुवून घ्यायचे. त्यानंतर आपण हे कांदे कापून घ्यायचे. तर कांदा कापताना उभा आणि पातळ कापायचा. जितका बारीक कापता येईल ना तितका आपण तो कापून घ्यायचा. आणि शक्यतो छोटे कांदे घ्या, कारण कापल्यानंतर त्याचे जे काप आहेत ना ते पण थोडा छोटे होतील. तर इथे आपण हे सर्व कांदे कापून घेऊया. आणि कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती पराठे बनवायचे आहेत. तर कांदा आता आपण कापून घेऊया. तर इथे बघा मी सर्व कांदा कापून घेतलेला आहे आणि कांदा जरा हाताने मोकळा करून घेऊया, म्हणजे सुट्टा करून घेऊया. आणि एक हलकासा आपण एक मसाला तयार करून घेऊया. त्याकरता मी घेतलाय 1 चमचा सोप आणि 1 चमचा घेतलाय मी धणे. आणि आता हे दोन्ही आपल्याला हलकंसं बारीक करून घ्यायचं आहे. याची पावडर करायची नाही आहे आपल्याला, हलकंसं याला जाडसर कुटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल, काही हरकत नाही, फक्त त्याचं पावडर आपल्याला करायचं नाही आहे. तर इथे बघा सोप आणि धणे मी हलकेसे बारीक करून घेतलेले आहेत. गॅसवर मी ठेवलं एक पॅन, त्यात घालायचं तेल. तेल मात्र अगदी कमी घालायचं, खूप घालायचं नाही. थोडंसं जिरं घालायचं, हिंग घालायचं आणि आपण सोप आणि धणे जे बारीक करून घेतले ना ते यात ॲड करायचे. काही सेकंदाकरता आपण हे परतून घेऊया. नंतर यात घालायची हिरवी मिरची. मिरच्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं. नंतर त्यात आलं घालायचं किसून. आलं मात्र किसूनच घालायचं, यात पेस्ट घालायची नाही. तर आलं आपण यात किसून घालूया आणि हे सुद्धा काही सेकंदाकरता म्हणजे 1 मिनिटाकरता आपण परतून घेऊया. गॅस कमी ठेवायचा, तेल मात्र अगदी कमी करायचं, नाहीतर अगदी जास्तच घातलं तर काय होणार, थोडंसं मग हे चिपचिपं होईल. त्यामुळे तेल अगदी कमी वापरायचं. त्यानंतर यात घालायचा कांदा घालायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले कांद्याला व्यवस्थित लागतील. आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. एक लक्षात ठेवायचं की कांदा खूप परतायचा नाही, फक्त हलकासा त्याला गुलाबी रंग येऊ द्यायचा, तेवढाच. 1-2 ते 3 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही. तर इथे बघा कांद्याला मस्तसा गुलाबी रंग आलेला आहे आणि एवढंच पाहिजे आपल्याला. गॅस आता अगदी कमी करायची आणि यात काही आपण मसाले घालूया. तर धणे पावडर घेतलेली आहे, नंतर त्यात घालायचं हळद, लाल तिखट आणि मी त्यात घातलं आहे थोडंसं आमचूर पावडर. त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घातला तरीही चालेल. नंतर घालायचं मीठ घालून आपल्याला हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. 1 चमच्यावर पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही. पाणी एवढंच करता की सर्व मसाले कांद्याला व्यवस्थित लागतील, म्हणून 1 चमचा फक्त पाणी घालायचं, त्यापेक्षा जास्त नाही. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आणि सर्व मसाले कांद्याला तुम्ही बघू शकता व्यवस्थित लागलेले आहेत. आणि आता काय करायचं, आता आपण यात घालायचं बेसन पीठ. तर मी पाऊण वाटी बेसन घेतलेलं आहे. 6 कांदे घेतले, त्यामुळे पाऊण वाटी बेसन मी घेतलेलं आहे. तरी प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं. गॅस कमी ठेवायची, कमी गॅसवर आपल्याला हे मस्त बेसन ना भाजून घ्यायचं आहे, कच्चं राहायला नको. त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवायची, कमी गॅसवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे. शिल्लक राहिलेलं बेसनसुद्धा मी त्यात ॲड केलेलं आहे. मस्त असं मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्यानंतर काय करायचं, आपण यात घालायचं 1 चमचा पाणी, कारण बेसन आपल्याला हे शिजवायचं आहे, ते कच्चं राहायला नको. त्यामुळे फक्त 1 चमचा पाणी घालायचं आणि परत एकदा आपण हे मिक्स करून अगदी मोकळं करायचं. ओलसर ठेवायचं नाही, मोकळं करायचं. आता तुम्ही बघू शकता हलकंसं ते ओलसर दिसतं, पण कमी गॅसवर परतवायचं, मस्त ते मोकळं होतं. हे बघा मस्त झालं आहे, अगदी मोकळं झालं आहे. आता यात घालायची कोथिंबीर घालून परत एकदा आपण हे फिरवून घेऊया, मिक्स करून घेऊया. आणि हे सर्व आपण थंड करायला ठेवायचं. हे पूर्ण थंड व्हायला हवं आणि असंच छान असं मोकळं करायचं. तर आता आपण हे गार करायला ठेवूया आणि पीठ बघूया. 10 मिनटं मी पीठ
रेस्ट करायला ठेवलेलं होतं त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि परत एकदा आपण हे पीठ मळून घेऊया, म्हणजेच एकजीव करून घेऊया. तर पीठ आपण हलकंसं मळून घ्यायचं आणि नंतर काय करायचं, पिठाचा एक गोळा घ्यायचा आपण, जसं आपण चपाती करता घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा, कारण आपण पराठे करतोय त्यामुळे थोडंसं पीठ गोळा जरा मोठा घ्यायचा. नंतर त्यावर थोडंसं कोरडं पीठ लावून आपण मस्त अशी पोळी लाटून घ्यायची. तर पोळी लाटताना आपण थोडीशी जाड लाटायची, पातळ नाही, जशी आपण नेहमी घरात करतो ना तशी नाही, हलकीशी थोडीशी जाड करायची. तर इथे बघा मी पोळी लाटून घेतलेली आहे. आता यावर आपण लावायचं तूप, तेल, बटर, तुम्हाला जे हवं असेल ते लावायचं. मस्त पोळीवर असं पसरून घ्यायचं. नंतर आपण जो मसाला बनवला कांदा आणि बेसनचा तो यावर पसरवायचा मस्त, आणि खूप नाही लावायचा कारण आपल्याला नंतर हे लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे थोडंसं असं पसरून घ्यायचं छान असं पोळीवर. मधून त्याला आपण एक थोडंसं कट देऊया आणि याला फोल्ड करून घेऊया, म्हणजे आपण त्रिकोणी पराठा कसा करतो अगदी तसंच करायचं आहे. याला 2-3 फोल्ड करायचे, हलकासा हाताने दाबून घ्यायचं. आणि आता काय करायचं, आता यावर थोडंसं कोरडं पीठ लावून आपण हा पराठा लाटून घेऊया. तर आता हा पराठा पातळ नसतो, हा जाडच असतो, जाडच बनवला जातो कारण यात आपण सारण भरलंय त्यामुळे हा पराठा जाडच असतो. तर इथे बघा पराठा मी लाटून घेतलेला आहे. गॅसवर तवा मी आधीच ठेवलाय गरम करायला. तवा गरम झाला की हा पराठा त्यात घालायचा, काही सेकंद आपण असंच ठेवायचं. नंतर त्याला आपण पलटून घेऊया. दोन्ही साईडनी थोडंसं अलटपलट करून आधी त्याला भाजून घ्यायचं, लगेच तेल, तूप, बटर त्याला काही लावायचं नाही. थोडासा भाजून घेतल्यानंतर मग आपण त्यावर तूप लावायचं. तूप, तेल, बटर जेही तुम्हाला हवं असेल, पण अशा प्रकारचे जेव्हा आपण पराठे करतो ना त्या शक्यतो तूप आणि बटर लावायचं, म्हणजे काय होतं पराठ्याची चव अजून वाढते. तर मी तूप लावलं, पलटून घेतलं, परत दुसऱ्या साईडने मस्त असं तूप लावून घ्यायचं आणि दोन्ही साईडने अलटपलट करून मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं. आणि रंग बघा किती असं डार्क रंगावरच भाजायचा पराठा कधीही. तर दोन्ही साईडनी अलटपलट करून मस्त असं भाजून घेऊया आणि काढून घेऊया. तर दुसरा सुद्धा मी असंच दोन्ही साईडनी भाजून घेतलंय, तूप लावलंय, दोन्ही साईडनी अलटपलट करून भाजून घ्यायचं. आता असे पराठे ना जितके मस्त असे खरपूस भाजले जातील ना तितकी त्याची चव अशी ना मस्त लागते. तर थोडासा डार्क रंग येतपर्यंत आपण हे पराठे भाजून घ्यायचे, मस्त खरपूस, चवीलाही छान लागतात. तर हा सुद्धा आपण काढून घेऊया. तर इथे मस्त असा कांदा आणि बेसनाचा आपला पराठा तयार झालेला आहे. टिफिनला द्या, रोजच्या जेवणात तुम्ही बनवू शकता, वेगळं असं काहीही बनवायचं आणि खायचं गरज नाही, दह्यासोबत अगदी मस्त लागतं. आणि हे बघा मी तुम्हाला पराठा दाखवते, बघा किती मस्त झालाय, आतपर्यंत ते व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे, मस्त झालंय. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.